आता आज राज्यातला देशातला प्रत्येक जण गणेश भक्तीमध्ये रंगून गेलेला आहे, नाहून निघालेला आहे। सर्वसामान्य भाविक असोत किंवा आपल्या आजूबाजूला वावरणारे राजकारणी किंवा मग सेलिब्रिटी, प्रत्येक जण अगदी गुंग झालेला आहे गणेश भक्तीमध्ये। कशा पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या घरी गणेशाचं स्वागत केलं, चला पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बाप्पाचं स्वागत केलं, गणेशाची पूजा केली। राज्य सुजलाम सुफलाम हो अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली। महाराष्ट्रामध्ये ज्या उत्साहाने आपण या ठिकाणी हा पर्व साजरा करतोय, निश्चितच श्री गणेशाचा आशीर्वाद आणि एक सकारात्मक भावना जी या उत्सवामुळे तयार होते, यातून महाराष्ट्र आणि देशाला एक उत्तम आशीर्वाद मिळेल। अमृता फडणवीस यांनी एक भक्तिगीत गाऊन गणपतीकडे प्रार्थना केली। विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाला देह ब्रह्म, अवघेची झाला देह ब्रह्म। विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधल्या गडकरी वाड्यावर बाप्पांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळी नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन यांनी गणेशाची पूजा केली। गडकरी वाड्यावर कुटुंबियांसह नातलगांचीही उपस्थिती होती। दरवर्षी नितीन गडकरी वाड्यावर बाप्पांचं असंच स्वागत करतात। गणेश विद्येचं दैवत आहे आणि समृद्धी आणि संपन्नता आणणार आहे। आजच्या दिवशी मी गणेशजींच्या चरणी वंदन करतो आणि यानंतर येणारा भविष्यकाळ हा आपल्या देशातील जनतेकरता भय, भूक, आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त। नागपूरला रामदेव बाबांचा मोठ्या प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे। येणाऱ्या काळामध्ये गणेशजीच्या आशीर्वादाने जो शुभारंभ होतो आहे। चंद्रपूरमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या घरी गणपती बाप्पांचं स्वागत झालं। मुनगंटीवार परिवारात गेल्या अनेक पिढ्यांपासून इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना केली जाते। यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नी सपना यांनी गणेशाकडे प्रार्थना केली। त्यानंतर हाताने रंगवलेल्या या मूर्तीला 21 पत्र्यांची माळ वाहिली। आपण श्री गणेशाची पूजा करतो आणि आनंद प्राप्त होतो। श्री गणेशाच्या चरणी मी प्रार्थना केली की हे वर्ष सर्व शेतकऱ्यांना, सर्वांना सुखाचं जाऊ दे, समृद्धीचं जाऊ दे। तू सुख करताय, सुख आण, तू दुःख हरताय, विघ्न दूर कर, ही प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही यंदा मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं। पती अमित पालवे आणि पंकजा मुंडे यांनी गणेशाची पूजा केली। यावेळी रॉयल स्टोन या त्यांच्या निवासस्थानी उत्साहाचं वातावरण होतं। राज्यात सलोखा निर्माण व्हावा यासाठी पंकजा मुंडेंनी गजाननाकडे प्रार्थना केली। गणराया आले की आम्हाला खूप आनंद वाटतो। दरवर्षी आम्ही वाट बघतो। गणरायाच्या चरणी दरवर्षी म्हणजे महाराष्ट्रासाठी मी प्रार्थना करतेच। महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा अशी प्रार्थना मागच्या वेळी केली, त्याच्यात बऱ्यापैकी यश सरकारला आलेलं आहे।
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मलबार हिलवरील सेवा सदन या निवासस्थानी बाप्पांचं स्वागत केलं. विनोद तावडे आणि त्यांच्या पत्नी वर्षा तावडे यांनी मनोभावे गणेशाची पूजा केली. यंदा ढोल ताशांच्या गजरात तावडेंनी गणरायाचं स्वागत केलं. मला वाटतं बाप्पाची सेवा करताना खरं म्हणजे व्यक्तिगत काहीच मागत नसतो, पण हे नक्की आहे की आपलं राष्ट्र आहे, महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये प्रत्येकाला आनंदी ठेव आणि हा गणेशोत्सव प्रत्येकाच्या घरामध्ये उदंड आनंद आणो एवढीच प्रार्थना बाप्पाजवळ केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. पत्नी अमिता भाभींसह त्यांच्या दोन्ही मुली यावेळी उपस्थित होत्या. अशोक चव्हाण दरवर्षी मुंबईतल्या निवासस्थानी गणपती बाप्पांचं स्वागत करतात, पण यंदा चव्हाणांनी नांदेड शहरातल्या शिवाजीनगर भागात नवीन वास्तू बांधली आहे, तिथंच बाप्पांची प्रतिष्ठापना केली. शेतकऱ्यांना अच्छे दिन येऊ दे असं साकडं चव्हाणांनी घातलंय. राष्ट्रीय एकता आणि एकात्मता या देशामध्ये कायम राहिली पाहिजे. हा देश प्रगतीच्या मार्गावर सातत्याने राहिला पाहिजे आणि महाराष्ट्रसुद्धा तशाच पद्धतीने सर्व देशामध्ये सर्वात अग्रेसर राज्य राहिलं पाहिजे ही नेहमीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना राहिलेली आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी जुहूमधील आदिश बंगल्यावर गणपती बाप्पांचं स्वागत केलं. नारायण राणे आणि पत्नी नीलम राणे यांनी गणेशाकडे संपन्न महाराष्ट्रासाठी प्रार्थना केली. यावेळी नारायण राणेंचे जवळचे नातलगही आदिश बंगल्यावर उपस्थित होते. गणपती बाप्पाकडे मागण्यासाठी गणपतीने काही शिल्लक ठेवलं नाही, सगळ्याच गोष्टी आम्हाला दिल्यात. गणरायाने आम्हाला आमच्या आयुष्यात अपेक्षापेक्षा जास्तच जे काय महत्त्वाकांक्षा ठेवल्या, ज्या अपेक्षा केल्या त्या गणरायाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे गणरायाचे ऋण व्यक्त करण्यापलीकडे गणरायाकडे काय मागितलं नाही. पहिल्यांदाच खासदार झालेले संभाजीराजे छत्रपती यांच्या कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसमध्येही बाप्पा विराजमान झाला. सनई ताशांच्या सुरात आणि पालखीतून बाप्पांचं राजवाड्यावर आगमन झालं. पत्नी संयोगिता राजे यांनी गणपतीकडे प्रार्थना केली आणि त्यानंतर बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. डॉल्बी विरहित गणेशोत्सव व्हावा अशी इच्छा यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. हा सगळ्यांचा आवडता सण आहे. या सणाच्या माध्यमातून चांगले विचार लोकांच्या पुढे जावेत. सगळ्या जातीतले, सगळ्या समाजातले लोक एकत्र येतात आणि निश्चितपणाने मुलांना आवडणार नाही मी जे काही बोलतो, पण निश्चितपणे हे डॉल्बी मुक्त हा गणपती होणं गरजेचं आहे.